वसा जनसेवेचा। ग्रामीण भागातील नरेगाच्या कामात कणा मानल्या जाणाऱ्या ग्रामरोजगार सेवकांवर आज उपासमारीची वेळ आली आहे। शासनाने 3 ऑक्टोबर 2024 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार ग्रामरोजगार सेवकांना 8,000 रुपये मासिक मानधन आणि 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे जाहीर केले होते। मात्र या निर्णयाची अद्यापही अंमलबजावणी झालेली नाही। याच अन्यायाविरोधात आज बुलढाणा जिल्ह्यातील शेकडो ग्रामरोजगार सेवकांनी एकवटून प्रशासनाला जाब विचारला आहे। ग्रामरोजगार सेवकांनी आपल्या निवेदनात खालील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत। 3 ऑक्टोबर 2024च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून 8,000 रुपये मानधन व 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता लागू करावा। अर्धवेळ हा शासन निर्णय रद्द करून ग्रामरोजगार सेवकांना पूर्णवेळ कर्मचारी म्हणून दर्जा देण्यात यावा। ऑनलाईन कामासाठी देण्यात येणारे लॅपटॉप आणि इंटरनेट डेटा पॅकचा खर्च शासनाने उचलावा। मानधन थेट बँक खात्यात जमा करण्यात यावे। निवेदनात स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की जर या मागण्या येत्या काही दिवसात मान्य झाल्या नाही तर संपूर्ण जिल्ह्यातील ग्रामरोजगार सेवक कामबंद आंदोलन अधिक तीव्र करतील। आजच्या या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष, सचिव आणि पदाधिकारी यांनी केले। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या नावे असलेले हे निवेदन आज जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल प्रशासनाकडे सुपूर्द करण्यात आले। नमस्कार। आज बुलढाणा जिल्ह्यातील 400 ते 500 रोजगार सेवक बांधवांनी जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना रोजगार सेवक बांधवाच्या विविध मागण्या संदर्भात निवेदन दिलेलं आहे। यामध्ये रोजगार सेवक बांधवाच्या मागण्या अशा आहेत की 3 ऑक्टोबर 2024चा शासन निर्णय आहे, त्यामध्ये 8,000 रुपये मासिक मानधन आणि 2,000 रुपये प्रोत्साहन भत्ता। दुसऱ्या नंबरची मागणी अशी आहे की शासनाने जो अर्धवेळचा जो शासन निर्णय आहे तो पूर्णवेळ करावा आणि पूर्णवेळ कर्मचारी दर्जा देण्यात यावा व तसेच मजुराप्रमाणे रोजगार सेवक बांधवांना त्याच्या प्रत्येक डीबीटी द्वारे खात्यामध्ये मानधन देण्यात यावं व तसेच ऑनलाईनची जी कामं करावी लागतात ते कामं करण्यासाठी शासनाने लॅपटॉप, संगणक त्याप्रमाणे डाटा या प्रकारचे उपलब्ध करून द्यावे। आज आम्ही बुलढाणा जिल्ह्यातील सर्व रोजगार सेवक बांधव जवळपास 400 ते 500 रोजगार सेवक बांधवांनी दफडे बजाव आंदोलन केलेलं आहे आणि यामध्ये आम्ही शासनाला आमचे असे निवेदन आहे की आमचा जो 3 ऑक्टोबरचा GR आपण आज 20 महिने झाले जवळपास तो लागू झाला नाही आणि आमच्या पूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आज रोजी आलेली आहे। पूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील आम्ही रोजगार सेवक, त्यात NMS हजेरीचं सुद्धा शासनाने आम्हाला जोर दिला। आम्ही ते पण करू, पण आम्हाला तुम्ही आम्हाला आमचे पगार पण देत नाही, आमचे कुटुंब सर्व उघड्यावर आले, तर त्यामुळे आमच्या सर्व मागण्या शासनाने आमच्या या निवेदनात दिल्या आहेत आणि सर्व मागण्या आपण सर्व मान्य कराव्या असे आम्ही आपल्याला विनंती करतो। आता जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार या निवेदनाची दखल घेऊन ग्रामरोजगार सेवकांना न्याय देते का की हे आंदोलन अधिक चिघळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। सिटी न्यूज। सिटी न्यूज वसा जनसेवेचा।